या मतदारसंघात असताना एक आमच्या नजरेस तमाशा पडला. म्हटलं तमाशा कलाकारांकडून जाणून घ्या का त्यांच्याही मोठ्या समस्या आहेत. आता आम्ही आलोत विठाबाई भाऊ मांग यांच्या नारायणगावकर यांच्या तमाशाच्या फडात आम्ही इथे आलेलो. सगळ्या कलाकारांची तयारी सुरू आहे इथे आणि या तयारीच्या मध्ये आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याही काय ज्या समस्या आहेत जाणून घेणार. साधारणपणे मला सांगा मोहितजी, हे सगळे कलाकार इथे आहेत, किती तुमच्या फळामध्ये कलाकार असतात जनरली? साधारणतः सर सगळी 100 माणसं आहेत आपल्याकडं. 40-50 कलावंत आहेत, 15 ते 20 लेडीज आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इथं कलाकार व मंडळी एका तमाशा फडामध्ये असतात. तर नारायणगावची काय खासियत आहे? नारायणगावला तमाशाची पंढरी म्हटलं जातं, त्याचा ही ओळख साधारणपणे अजूनही आहे तशी? हो, याची ओळख सर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे वडील भाऊ बापू मांग नारायणगावकर हे ह्या गावात येऊन यांनी पहिल्यांदा तमाशा काढला. म्हणजे पठ्ठेबापुरांचे शिष्य पहिले भाऊ बापू मांग नारायणगावकर, त्यांनी पठ्ठेबापुरांचा तमाशा मुंबईला पाहिल्यानंतर नारायणगावला आल्यानंतर त्यांना तमाशा काढावा असं वाटलं. तेव्हापासून 1800च्या काळापासून नारायणगावचा इतिहास तमाशा पंढरी म्हणून आजपर्यंत आहे. ताईंशी बोलणार, त्यांचा काही बोलतील का आपल्याशी? त्यांना ताई तुम्हाला काय बोलायचं? आम्ही सगळ्यांशी इथं बोलतोय. बसू का एक मिनिट, चालेल का? हे तुमच्या पेटीवर बसले चालतं ना? नाही, तुमच्या त्यात साहित्य आहे त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं. ताई तुमच्या आम्ही बोलतो की आता त्यांच्याशी भाऊंशी बोलत होतो की तमाशाची पंढरी म्हणून ओळख आहे. तुम्ही आता किती वर्ष आहात साधारणपणे या क्षेत्रात? तरी पण 12-13 वर्षाची असताना या क्षेत्रात आहे. आता झाले किती वर्ष? आता माझं 62 वय. 62 वय. अजूनही आता तुम्ही कला आता परफॉर्म करता त्याच्यामध्ये? काय फरक जाणवतो तेव्हा मध्ये आणि आतामध्ये? लई फरक जाणवतो. पहिल्याच राहिलं नाही ना आता प्रेक्षक. लई फरक जाणवतो. आमची आई होती ना विठाबाई, त्या काळातलं पब्लिक वेगळं होतं आणि आता ह्या काळातलं पब्लिक लई वेगळं. तुम्हाला किती वर्ष आली? आई तर 13 वर्ष, ते आता 62 वर्ष. त्याच वयामध्ये निघलेली, त्याच वयाची 7वीतून शाळेतून आली आणि त्याच टायमालाच निघलेली मी. आता काय तुम्हाला वाटतं, काय बदल झाला किंवा काय समस्या अडचणी काय? पहिले कला जिवंत कलेबद्दल लोकांना आदर होता, आता लोकांना आदर नाही. आता फक्त मुली फक्त पुढे येऊ द्या, मग त्यांना नाचायला येऊ नाही तर नाही येऊ, फक्त मुली पुढे येऊ द्या. खरी कला आता काय राहिलेली नाही. बरं, मी आता ताईंना विचारलं की निवडणुकांचं आता वातावरण सुरू आहे, तुमच्याकडे येतात का नेते पुढारी मतं मागायला येतात का? आता घरी जर असलं तर येतात ना, घरी असल्यावरच येतात. फक्त मतं मागायला सगळीकडे जातात, तुमच्याकडे वेगळं येतात ना. मग काय म्हणतात तुमच्याकडे? तुमच्या काही समस्यांकडे लक्ष देण्याची? नाही, अमोल कोल्हे साहेब आहे, त्यांनी भरपूर आमच्याकडे लक्ष दिलं नाही असं नाही. आज लॉकडाऊनच्या नंतर जे कार्यक्रम चालू झालेले आहेत तर त्यांचीच कृपा आहे आमच्यावर. त्यांनी तिथं जाऊन आमच्यासाठी कलाकारांसाठी भांडले, आमची समस्या दूर केली. बैलगाडा शर्यतीला परवानगी भेटली की लगेच आमच्या कार्यक्रमाला भेटली. त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलेलं. तुम्ही जरा दाखवाल का तुमच्या इथे? तुम्ही जरा माहिती करा, तुम्हाला साधारणपणे काय असतो तुमचा हा इथला कार्यक्रम किंवा कशी तयारी मला सांगू शकाल का? चालत माझ्यासोबत तुम्ही याल? तयारी म्हणजे पहिली गणगवळण असते. गणगवळणीसाठी मुलींना पहिलं मेकअप झाला की नऊवारी साडी नेसाव्या लागतात. मग गणगवळण ही पारंपरिक आहे, ही म्हणजे पूर्वीच्या लोकांपासून ह्या क्षेत्रातली गणगवळण आहे. हे दादा काय? दादा इकडे तुम्ही. दादा तुमचं काय काय तयार? दादा तयार हे काय करतात? हा, मी सरदार काम करतो, गण म्हणतो, गायक आहे, गायक पण आहे, वाद्य काम करतो, कॉमेडी करतो, सगळं करतो. पहिल्यापासून मंगला पण सुरमध्ये. तुम्हाला वाटतं काय कलाकारांच्या समस्या आहेत? तुम्ही आता आहात इथे, आम्ही सगळ्यांशी बोलतोय, काय कलाकारांच्या समस्या आहेत? समस्या खूप वर्षात दिसतात या क्षेत्रामध्ये. हो, आता 40 वर्ष झाले. मुलं शिकले तुमची? काय शिकले मुलं? माझी एक मुलीचं ना 15वी केली, ती नर्स आहे, सिस्टर आहे, ते पुण्याला. एक आता 11वीचे पेपर दिले की नाही, एक 12वीला आहे, ते कॉम्प्युटरच्या ह्याच्यात कामाला जाते. अरे वा वा, फार याच्यात नाही घातल्या मी, बरं का. आम्ही दोघं नवरा बायको यात काम करतो. सोनिया गांधीचं काम केलं. सोनिया गांधीचं काम केलं. मी अंगठा आहे, पण त्यापूर्वी सोनिया गांधीचं काम केलं होतं मी. कशामध्ये? जन्माला इंदिरा पुन्हा वगनाट्य होते गणपती विमानांचा. अंगठा आठवतं काय? डायलॉग आठवतं का? सांगा का डायलॉग? राजू जी से शादी करके मैं बहुत ही खुश हूँ. एक इटालियन लड़की की शादी एक भारतीयों के साथ होना ये बहुत ही अनहोनी बात थी. कैम्ब्रिज में My father and mother was Catholic because of they did not with marry Rajiv Gandhi.
वा खूप सुंदर आहे. तुम्ही कसं काय शिकलं ते पाठ केलं? पाठांतर केलं, शिक्षण नाही पाठांतर केलं. पाठांतर. दादा तुमचं काय एखादा आहे का भागामधला काय राजकीय सध्याच्या राजकारणावरती काय आहे का तुमच्याकडे? थोडक्यात एकदम थोडक्यात. जगामध्ये नास्तिक पंत बोकाळा फार, देवादिकेच्या कल्पना झूट म्हणते नारी आणि मर. म्हणूनच सवाल करतो कशासाठी बसवले ते पंढरपूर. दुनियाचा पालन हर विटेवरी आणि भाव घ्यावा घ्यावा आणि भाव घ्यावा हे. अशा नादात कैक रंगले कैक भंगले अभिमानाले. त्याला सुरत्या लागतो. खूप धन्यवाद दादा. आपण समाज म्हणून या कलाकारांना आपण खरंच न्याय देऊ शकलोय का, हा प्रश्न माझ्याकडे उपस्थित होता. राजकारण त्यांच्या जगापासून खूप लांब आहे, त्यांना खरंच घेणं नाही आहे राजकारण काय आहे कशासाठी आहे. त्यांचं जग ह्याच्यापुरतं सीमित आहे. त्यांना त्यांच्या समस्यांची पण खरं तर फार मोठ्या प्रमाणात जाणून आहे. त्यांना फक्त वाटतं की आपलं मानधन वाढावं. पण कला म्हणून, एक कलाकार म्हणून या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी, जी कलेला ते मगाशी म्हटलं तसं जिवंत ठेवतात, ती जिवंत ठेवण्यासाठी त्यांना अशा प्रकारे ही वागणूक देणं समाज म्हणून कुठेतरी आपण अपयशी ठरतो असं मला नेहमी वाटतं. कलाकारांना समाजात सर्वोच्च मान असायला हवा आणि तो मान त्या कलाकारांना मिळतोय का हेच मला इथे बघून हे दुःख जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आतमध्ये आलो होतो. राजकारण नाही, राजकारण तर होत राहतात, निवडणुका होत राहतील. याही कलाकारांकडे भलेही त्यांचा मतदार म्हणून टक्का छोटा असेल हो, पण त्यांनाही कुठेतरी ऐकलं जावं या इच्छेखातर आम्ही यांना भेटायला आलो आणि त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. बाकी तर आपण शिरूर मतदारसंघातली तर गोष्टी जाणून घेणारच आहोत, सोबत ही गोष्ट तुमच्या कानावरती पडावी म्हणून सगळा आम्ही हा प्रपंच तुमच्यासाठी केला. चला.